आपण आज तसं आमचंच गाव आहे मालगाव मधील एका गोशाळेवरती आलेलो आहे. साधारणतः गोशाळेवरती 10 ते 12 गायी आणि वासरं आहेत. तर आपण आपल्या बरोबर आहेत आता सुभाष जाधव, त्यांच्याकडून थोडेस गोशाळेविषयी सुद्धा माहिती घेणार आहे आणि त्यांच्या गोशाळेतील काही वासरं आता ती शर्यतीसाठी सुद्धा पळवतात. म्हणजे आता बघा टांग बिंग सगळं आणलेलं आहे किंवा शिकवायसाठी घोडा सुद्धा आणलेला आहे. जरी एकटा असलं तरी संपूर्ण ते शर्यतीचं काम करत असतात. आपल्या बरोबर आहेत सुभाष जाधव. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किती गायी आहेत आता आपल्याकडे, किंवा गायी सांभाळावं किंवा असं कसं डोक्यात आलं तुमच्या? गायींवर मी एका गायीपासून हे सर्व तयार केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं माझी नैसर्गिक शेती आहे. आणि नैसर्गिक शेतीनंतर मी थोडंफार पंचगव्य आयुर्वेदावर काम चालू केलं. नंतर एका गायीपासून म्हटलं गायी वाढवायची जायचंय. गायी वाढवल्यानंतर मला अपेक्षा असायची प्रत्येक गायीला कालवड व्हावी. पण कालवड काय कुठल्याही गायीला झाली नाही. 2च कालवडी झाली, ही एक आणि ही एक. 2च कालवडी झाली. आणि त्या दोन्ही पिती तिची आई आणि तिची आई या सर्वांची पिल्ल आहेत सगळी. एका गायीपासून एवढा सारा मी उभा केला. परवडण्याची बाजू नव्हती म्हणून मी थोडस गांडूळ खत वगैरे असं चालू केलं. गोमूत्रार्क पंचगव्यावर थोडंफार काम चालू केलं. पण शर्यत क्षेत्रामध्ये थोडा उतरायचा विचार केल्यानंतर 5-6 खोंड झाली. त्यातला एक बिबट्याने नेला, बिबट्यानेच खाल्ला डोंगरात. आणि राहिली आता 5 आहेत. 5 मध्ये सर्वांना ट्रेनिंग चालू आहे. फक्त हे 2 कधी अजून झोपलेलीच नाही, शिकवलेलीच नाही, त्यांना येसन सुद्धा घातली नाही. कायम डोंगरात चालणारे आहे, त्याच्यामुळे मी विचारच केला नाही. हे 2 द्यायच्यात का आता सध्याला? हा एक आणि तो पुढचा मोरचा पलीकडचा एक 2 द्यायचे. आता ही कायम डोंगरात चालणारीच आहे. हे कायम डोंगरात चालणार आहे. त्यांना कासरा वगैरे काही नसतो. आता उन्हाळ्याच्या दिवसात थोडा बांधायसाठी आपला मोरकी आणि कासरा. मित्रांनो, पाय वगैरे नक्या बघू शकता त्यांचे एकदम मजबूत आहे, कारण डोंगरात रोज वरती चढणार खाली उतरणार, त्याच्यामुळे ही दोन्ही द्यायच्यात. हा आणि हा. आणि अजून काय तयार झाली तर त्या पाठीमाग त्याला कोण गिरायक आलं तर देऊन टाकणार. आणि आता सध्याला किती खोंड आहेत आपल्याकडे किंवा काय? आता सध्या 5 आहेत. 5 आहेत. त्यातली ही 2 द्यायच्यात. एक दुसरा आहे आणि बाकी सगळे आदत आहेत. हा दुसरा आहे का? हा दुसरा आहे. त्याला काय फेर वगैरे काढल्यात काय? याला फेर टांग्याला छकड्याला चालू आहे. अजून मैदानात काय नेला नाही. एक मैदानला आणलं होतं माझ्या मते. एका मैदानात आणलं. आणि अजून एक आहे तो दुसरा. त्याला काय, ह्याला फेर चालू आहेत ना? ते पळतोय चांगला, तो फुल स्पीडचा तयार झालेला आहे. पण पायऱ्या वाचून रखडला. पळतोय म्हणजे आदतच आहे ना? हो आदतच आहे. पायऱ्या वाचून रखडला. तो पण डोंगरात असतो का? नसतो. हा पण डोंगरात असतो. साधारण आता म्हणजे गोशाळा सेंद्रिय शेतीसाठी गायीची गरज म्हणून गायी केली. एका गायीपासून आज एवढ्या गोशाळा. आणि आता म्हणजे तसं उत्पन्न बघितलं तर याच्यापासून काहीच नाही, सध्या काहीच नाही. मग तुम्ही निसर्गाच्याच जीवावरती सगळं चाललेलं म्हणून ही वासर द्यायचं ठरवलं. मित्रांनो, बघू शकताय, कोणाला जर वासर खरेदी करायची असली ना, थोडीशी तरी पण बघा वाळक्यावली आहे ती, डोंगरातली आहे ती, तरी पण वासरांच्या तब्येती चांगल्या आहेत. फक्त सरावाची गरज आहे. आणि डोंगरातली म्हटल्यानंतर न खडीलच जात, पळायला सुद्धा चांगली. गौतमी ये इकडे, चल बाळा, या जागेवर ये इकडे, चल. कष्ट करणारा एकटा माणूस असला तरी पण जनावर बघा कशी ठेवल्यात चांगली. ही कालवड आहे. किती महिन्याची? ही 9.5-10 महिन्याची. पूर्ण नाही, 10 महिने. अजून दूध पितीस ना? हो. तेव्हा आत्ताच मारतोय तुमचा. त्याचं नाव काय? त्याचं नाव मदन आहे. मदन. मदन. सगळ्यांना नाव ठेवलेत का? आता डोश्या देतोय. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा कोणाला जर घ्यायचे असतील. माझा नंबर आहे 9665 89 82 86. मित्रांनो बघा, खिल्लार गोपालक आहेत. तसं जास्त बाहेर कॉन्टॅक्ट नसल्यामुळं शक्यतो ही वासरं पाळणारच, कारण आता त्यांच्या दावणीची 2 वासरं आहेत ती चांगली. ती आता आम्ही फेऱ्याला वगैरे बघत असतो, चांगली फेऱ्याला पाहतात. आणि त्याच्या पाठीमागे यांना अजून शिकलेले नाहीत किंवा झोपलेले नाहीत, कारण माणूस एकटाच आहे, त्यांना एवढं करणं जमत नाही. तरी तुमची स्पीडसाठी घोडा बी ठेवला. स्पीडसाठी घोडा पण ठेवलेला आहे. पाठीमागे बघा घोडा हरवला होता म्हणून आपण व्हिडिओ टाकला होता, परंतु आता सापडलेला आहे. आणि मध्ये बिबट्यानं कसं काय झालं? आता तुम्ही डोंगर आहे सगळा आजूबाजूला, म्हणजे बिबट्यानं इथूनच नेलंय ना वासरू आपलं? बिबट्यानं इथूनच नेलं.
गाडीत ठेवलं होतं. गाडीत नाही काय दरवाजा मित्रांनो, खोलला राहिला. बारक्या वासराला ठेवण्यासाठी गाडी आहे. रात्रीच्या वेळेस गाडी ठेवते ती आणि तरी पण यातनंही जाळी उघडून नेलं ना. हम्म. गोशाळेचं कसा म्हणजे नाद कसा लागला किंवा काय? आता ही गाई एवढ्या तुम्ही पूर्वी आता आमच्या देखत गाडी चालवायचा किंवा काय? पहिला मी ट्रक ड्रायव्हरच होतो. ड्रायव्हिंग सोडून मी पहिला घरी राहिलो शेती करायला. शेती मला एकदम थोडीशीच आहे म्हणून मी शेतीमध्ये बदल म्हणून मी थोडस पहिलं शेतीचं शिबिर केलं सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचं. पाळेकरांची शेती मला जरा व्यवस्थित बरी वाटली. आज 10 वर्ष पूर्ण झाली मला नैसर्गिक शेतीमध्ये. नैसर्गिक शेतीमध्ये काय शेणखत वगैरे मी वापरत नाहीये, कुठलीच निविष्ठा वापरत नाहीये, सगळं निसर्गावरच आहे. निसर्गावरती होय, फक्त जीवामृत वापरतो आणि पिकांचे जे काय काष्ट निघेल ते जमिनीलाच देतो. आता सगळं टोटल सेंद्रिय खाताय तुम्ही? हा, सगळं टोटल सेंद्रिय माझं. आता मुलगी सुद्धा तुमचं पंचगव्यावरती काम करते? मुलगी पंचगव्यावरती काम करते, चांगली व्यवस्थित एकदम. बोईंमध्ये आपली स्वतःची ओपीडी काढलेली. होय, म्हणजे नैसर्गिक सगळ्या साधन सामुग्रीपासून उपचार चालू आहे आता. आणि शेणखत सुद्धा मी म्हणजे गांडूळ खत सुद्धा आम्हाला वापरायचं नाहीये. गांडूळ खत आम्ही विक्रीसाठी ठेवलेलं आहे. ठीक आहे बघा समोर, तो गांडूळ संपूर्ण देशी गाईचं. गांडूळ खताचा तो प्लॅन टाकलेला आहे. हा, गांडूळ खत इथून शेण उचलून मी गावा शेजारी नेतून तिथं माझा प्लॅन्ट आहे. बरोबर. हा, पाण्याचा इथं प्रॉब्लेम असल्यामुळे तिकडे पाणी मारायला काय बरं वाटतंय. पाणी भरपूर आहे खाली, इकडे पाणी नाही. उत्पन्नाचं कसं आहे काय? आता जरा सेंद्रिय सुभाष पाळेकर तंत्रानुसार करताय. उत्पन्नाचं कसं आहे, आमचा उत्पादन खर्च 0 आणि उत्पन्न रासायनिक शेतीच्या बरोबरीने येतं आणि उत्पादन खर्च आमचा वाचतो. उत्पन्न जरी कमी निघालं तर बहुपीक पद्धतीमुळे आमचं उत्पादन बरोबर क्लिअर होतं. त्यामुळे म्हणजे चांगलं खायला मिळतं शरीराला. हा, सात्विक आहार जो आहे म्हणजे त्या पद्धतीनं आम्हाला सर्व मिळतं. शेतकऱ्यांना काय आव्हान करतात गायी सांभाळायचं? आज आपण एवढ्या शेतकरी गायी याची सांभाळतात, जर्सी सांभाळतात, त्याला म्हणजे आमचं सांगणं असतंच किंवा त्या गायी सांभाळू नका, ते आपल्या नाही, ते विदेशी षडयंत्र आहे डायरेक्ट. पण लोक आपल्यालाच वेड्यात आपल्या गायीला आपण नाही पाळायचं मग कोण? आणि जास्त महाराष्ट्रामध्ये त्या कोण सायवाल पाळतोय, कोण गिर पाळतोय. तुमची गाय तुम्ही का पाळू शकत नाही? प्रत्येक शेतकऱ्याने खिलार गाय ही पाळलीच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राची खिलार गाय जी आहे ना ती प्रत्येक शेतकऱ्याने पाळलीच पाहिजे, पण पाळतच नाही. मग मी जरा पुढाकार घेतला, खिलारवर काम करायला चालू केलं. आज शेणी पण आहेत, गांडूळ खत आहे, शेणापासून बरेचसे प्रोडक्ट बनवतो, गोमूत्र अर्क काढतो. म्हणजे घरची आमची चिकित्सा पद्धत असल्यामुळं, ओपीडी घरची असल्यामुळे आम्हाला बराचसा म्हणजे त्याच्यापासून फायदा होतो. सर्व शेतकऱ्यांना सुद्धा गायीवरती काम केलं पाहिजे किंवा गायी सांभाळलीच पाहिजे. आता हल्ली काय शेतकरी गायी पाळतात फक्त खोंडासाठी. मला खोंड नको आहेत, कालवडच पाहिजे. कालवडीच पाहिजे, पण खोंडच होतात, त्याला काय पर्याय नाही. म्हणजे आता ही गाय मला वेटण्यातनं दिली बघा एका शेतकऱ्याने. इतकी मारकी, इतकी बैलापेक्षा मारकी. तुम्हाला नाही मारत? मला सुद्धा 2 वेळा तिनं उचलून टाकले, पण मी दुसऱ्याला दिली असती ती कटिंगला गेली असती. बरोबर. मी स्वतः म्हटलं किती मारू दे, पण आल्या आता वर्ष झालं मला कधी तिनं मारलं नाही. बरोबर. गाय पण तशी. हा, साधारण आता समोर दिसतोय खोंड, आपण 18 महिन्यात सांगितलं ना? हा 18 महिन्याचा आणि हा 16 महिन्याचा. मग साधारण तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षाच काय आहे, समोरूनच्या व्यक्तीनं व्यवस्थित मागावा मागताना. कारण त्याला कधी ओला चारा नाही, कार्य मुगवाळक्या चाऱ्यावरच येतो, येतोच ना सगळी जनावर. खाया घातलं तर ते 1 नंबर, अजून 1 नंबर अजून. आणि रतीब नाही, कुठल्या जनावराला रतीब नाही, फक्त त्याला रतीब आहे. तो फुल स्पीड चालू झाला, फुल स्पीडचा आहे म्हणून त्याला रतीब चालू केला. आता रतीब घालणं सुद्धा तुम्हाला नाही, ते म्हणजे रतिबामध्ये रासायनिक केमिकल हे ते सगळं मला ते पटत नाही. त्याच्यामुळे काय शेंगदाणा पेंड वगैरे चालू केली? हो, शेंगदाणा पेंड चालू केली आणि उडीद डाळ. चालतंय. नक्कीच मित्रांनो, कोणाला खोंड घ्यायचे असतील तर तुम्ही एकदा येऊन गोशाळेला भेट द्या. मालगाव, तालुका, जिल्हा सातारा या ठिकाणी गोशाळा आहे. आपण नंबर सुद्धा स्क्रीनवरती. आणि डोंगर बी दाखवा, डोंगरात सराय असतात ते डोंगर दोन्ही दाखवा. इकडं या आलक पालक आणि चंदन वंदन ऐतिहासिक किल्ले आहेत, दोन्ही डोंगरात कायम असतात.